सध्या धोंड्याचा महिना चालू असून हिंदू संस्कृतीमध्ये या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या महिन्यामध्ये नागरिक आपल्या जावयाला घरी जेवायला बोलून मुलगी व जावयास नवीन कपडे, मिष्टान्न व एखादा सोन्याचा दागिना देण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोड म्हणून अनारसे देतात। बाजारामध्ये देखील अनारसे सध्या उपलब्ध असून अशाच प्रकारे ज्यांनी अनारसे बनवले आहेत त्यांच्याशी UCN TV न्यूजने संवाद साधत अनारसे बनवण्यामागील कारण जाणून घेतले। मॅडम नेमकं काय प्रकारे काय करतो? सर मी अनारसे करते। अनारसे तर दिवाळीतच करतात सहसा। सर हा धोंड्याचा महिना चालू आहे आणि हिंदू धर्मामध्ये तीन वर्षानंतर हा धोंड्याचा महिना येतो आणि जावायला मान देण्यासाठी हे अनारसे खूप जण घेतात आणि आम्हाला बऱ्यापैकी ऑर्डर मिळालेली आहे जिल्हा परिषद ऑफिसमध्ये। हे कशापासून बनवतात? हे तांदूळ 3 दिवस भिजू घालावं लागतात। भिजवून त्याचं पीठ केलं जातं आणि ते पीठ बारीक केल्यानंतर खसखस लावून अशा प्रकारे त्याचे अनारसे बनवले जातात। याची रेसिपी जर तुम्ही सांगितली पण मग याची ऑर्डर कशी येते तुम्हाला? सर इथं जर दिसले कोणाला तर कोणी विकत पण घेतं आणि व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवल्यामुळे पण ऑर्डर येत आहे मला याच्या। कसं याचे काय भाव काय असतात? याचं मी आता 33 अनारशाचं महत्व आहे। तर 33 अनारसे तेलामध्ये जर असले तर 350ला देत आहे आणि जर साजूक तुपातले असले तर ते 450ला 33 देत आहे। ही दोन प्रकारामध्ये बनतात, तुपातलं वेगळं आणि तेलातलं वेगळं? हो, कस्टमर जसं म्हणत तसं, कोणाला तेलामधले पाहिजे असतात कोणाला तुपामधले, त्यानुसार आम्ही बनवून देतो। जर 33च्या मध्ये घ्यायचं असलं तर सर मग किलो प्रमाणे आहे, 600 रुपये किलो प्रमाणे आहे। तुपातले 800 रुपये किलो आहे साजूक तुपातले। म्हणजे दिवाळीनंतर धोंड्याच्या महिन्यात अनारसे बनतात। हो आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असली तर कुठे द्यायची, काय नंबर आहे, कुठे कॉन्टॅक्ट करायचा? सर माझं ऑफिस म्हणजे जिल्हा परिषद ऑफिसमध्ये माझं कॅन्टीन आहे आणि तिथं महिला बचत गटांना हे कॅन्टीन मिळालं आहे। तिथं तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 11 31 45 64। नंबर पुन्हा एकदा रिपीट करा। 90 11 31 45 64।